कधी कधी एका स्त्रीच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण तिच्या मनात हजारो वादळ सुरू असतात. ती सगळ्यांसाठी मजबूत बनते. आईसाठी मुलगी, नव्यासाठी पत्नी, मुलांसाठी आई आणि घरासाठी आधार. पण एक दिवस असा येतो जेव्हा ती स्वतःलाच हरवून बसते. लोक बोलतात, तू काही करू शकत नाहीस, तुझ्यात ती ताकद नाही, तू फक्त सहन करायला जन्मली आहेस. आणि हळूहळू ती स्वतःवरच विश्वास ठेवणं सोडते. पण लोकांना एक गोष्ट माहिती नसते. स्त्री शांत झाली म्हणजे ती हरली असं नसतं. ती स्वतःला पुन्हा घडवत असते. कारण देवाने स्त्रीला एक अशी शक्ती दिलीये, जी तिला प्रत्येक वेळी तुटल्यानंतर आधीपेक्षा जास्त मजबूत बनवते. ती रडते, कारण तिच्याकडे मन असतं. ती सहन करते, कारण तिच्याकडे प्रेम असतं. पण जेव्हा ती स्वतःसाठी उभी राहते, तेव्हा तिच्याकडे संपूर्ण जग बदलण्याची ताकद असते. आज जी स्त्री आरशासमोर उभी आहे ना, ती कमजोर नाही. ती फक्त खूप काही सहन करून शांत झाली आहे. पण लक्षात ठेव, रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय थांबत नाही. तसंच तुझं आयुष्यही पुन्हा उजळणार आहे. एक दिवस येईल जेव्हा लोक तुझ्या डोळ्यातलं दुःख नाही, तर तुझ्या चेहऱ्यावरचं तेज पाहतील. आणि त्या दिवशी तू स्वतःलाच म्हणशील, मी तुटले होते, पण संपले नव्हते. कारण मी स्त्री आहे. आणि स्त्री कधीच हरत नाही. ती पुन्हा जन्म घेते.